हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. बिन रस्त्याचा रस्ता. परमात्म्याची यात्रा करायचा रस्ता बिन रस्त्याचा आहे. त्याची यात्रा करायची म्हणून मार्ग अनुसरलात तर तुम्ही भरपूर प्रवास कराल, परंतु परमात्म्याला सदा वंचितच राहाल. कितीही तीर्थयात्रा केल्यात, तेथे देव, धर्म, मंत्र, तंत्र, पूजा, अर्चा, अनुष्ठाने, रुद्र, महारुद्र, प्रसाद, महाप्रसाद केलेत, किंवा निबिड अरण्यात, खोल दऱ्याखोऱ्यात, उंच डोंगर माथ्यावर आणि पर्वत शिखरावर मंदिरे शोधून तेथे अवघड रस्ते तुडवत गेलात, तर तुम्ही मोठ्या कष्टाने मिळवून साचवलेले धन खर्च होईल. धार्मिक विधींचे नावाखाली लुटले जाल. अशा लुटारूंच्या इमारती वैभवाने भरतील. तुम्हाला भरपूर शारीरिक श्रम आणि कष्ट होतील. फार तर आपण परमात्म्याला शोधायचा प्रयत्न केला असे मानसिक समाधान होईल. तुमच्या दुर्लभ अशा मानवी अमूल्य जीवनाच्या फार मोलाच्या वेळेची नासाडी होईल. परंतु फक्त इतकेच हाती लागेल, परमात्म्याची यात्रा कधीही होणार नाही. समजा आपण एका जागी आहोत. आपले मन आपल्याला दुसऱ्या जागी उपभोग असून तो फार सुख देणार आहे असे दाखवते. आपण तिकडे पाहतो तर तेथील वस्तू जगत आपल्याला आकृष्ट करून घेते. आपण लगेच तेथे जाण्यासाठी रस्ता शोधतो आणि प्रवास करतो. तेथे जाऊन आपण तेथील वस्तूंचा उपभोग घ्यायला सुरुवात केली की आपले चलाख मन आपल्याला तिसऱ्याच जागी उपभोग असून तो महासौख्य देणार आहे असे दाखवते. आपण लगेच तिकडे आकृष्ट होतो आणि त्या तिसऱ्या जागी जाण्याची सिद्धता करतो. प्रवास करून तेथे पोहोचतो आणि तेथील उपभोग घ्यायला सुरुवात करतो. तोच आपले महाचंचल आणि महाउपद्व्यापी मन आपल्याला चौथ्या जागी अतिमधुर उपभोग आहेत असे सांगते. आपण त्वरित तेथे पोचायला उत्सुक होतो आणि प्रवास करतो. तेथे गेल्यावर तो मनमोहक उपभोग घेऊ लागताच आपले महाभोग प्रवृत्त मन आपल्याला पाचव्या जागी उपभोग. हे असे गेली कोट्यावधी जन्म आणि त्यात अब्जावधी वेळेला झाले आहे. परंतु इतके जन्म मृत्यू होऊनही आपल्याला कधीही परमात्मा प्राप्त झाला नाही, मुक्ती मिळाली नाही. अमुक्तावस्थेत भोग संचय करत सुखदुःखाचे फेरे घेत आनंदाला पारखे होत भटकणे आणि भरकटणे तेवढे भरपूर झाले. याचे कारण एकच की आपण मनाप्रमाणे त्याच्या इच्छेने त्याच्यासाठी रस्ता शोधला आणि प्रवास केला. असा प्रवास अर्थातच उपभोगांसाठी होतो. मन आपल्याला तीर्थयात्रेलाही घेऊन जाते, परंतु तेथे ते उपभोगांचा त्याग करू देत नाही. उपभोगांच्या पापक्षालनार्थ किंवा पुण्यप्राप्तीसाठी ते आपल्याला धार्मिक विधी करायला प्रवृत्त करते. आपल्याला मन सांगते की बघ, इतके पाप जळाले, इतके पुण्य गाठी बांधले, आता कसली काळजी नाही. आपल्याला सकृत दर्शनी हे पटते आणि आपण पुन्हा मनाप्रमाणे प्रवास करतो. त्यासाठी रस्ता शोधतो. परमात्म्याचा मार्ग बिन रस्त्याचा आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. अंतःकरणात विरघळा. आपल्याला काहीही इच्छा, कामना, वासना झाली की त्या इच्छेप्रत पोचण्यासाठी आपल्याला तेथे प्रवास करून जावे लागते. मग तो प्रवास काही क्षणांचा असेल किंवा आणखी काही कालावधीचा असेल. त्यासाठी आपल्याला मार्ग शोधावा लागतो, रस्ता तयार करावा लागतो आणि त्यावरून प्रवास करावा लागतो. यामुळे आपला असा गैरसमज झाला आहे की परमात्मा प्राप्त करायची इच्छा असेल तर आपल्याला मार्ग चालणे भाग आहे. याबाबत चुकीची शिकवण आपलेच लोक देत असतात. हे असे करणे म्हणजे धर्म अशी शिकवण दिली जाते, तसे संस्कार केले जातात. तसे न करणे म्हणजे देवाचा कोप ओढवून घेणे, धर्म बुडवणे असते असेही सांगितले जाते. परंतु भौतिक इच्छा या भौतिक मार्ग आक्रमण करून पुऱ्या कराव्या लागतात. हा भौतिकाचा नियम अध्यात्माला उपयोगी होत नाही. जोपर्यंत मनात इच्छा, वासना, कामना आहेत तोपर्यंत परमात्मा प्राप्त होणे केवळ अशक्य आहे. कारण इच्छा, वासना, कामना म्हणजे भोग प्रवृत्ती आहे. ते मनाचे अस्तित्व आहे. अनासक्त झाल्याशिवाय, मनातीत झाल्याशिवाय
परमात्मा प्राप्त होत नाही. अगदी परमात्म्याची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणे हेही परमात्मा प्राप्तीमध्ये अडथळा आहे. इतकी अनासक्ती असावी तेव्हाच परमात्मा प्राप्त होतो. वरील 2 परस्पर विरुद्ध गोष्टींमुळे आपल्याला तेढा निर्माण झाल्यासारखे वाटते. परमात्म्याकडे जायचे तर आहे, परंतु त्यासाठी प्रवास करता येत नाही, कारण त्यासाठी मार्ग, रस्ता उपलब्ध नाही. तुम्ही रस्ता आक्रमण केलात की आसक्ती आली, भोग आले आणि त्यामुळे परमात्मा दूर राहिला. कारण परमात्मा प्राप्तीचा रस्ता हा रस्त्याशिवाय आहे. आत्मा, अंशात्मा तर आपल्या देहातील अंतःकरणात गुह्य गुहेत विराजित आहे. परमात्म्याकडे जाण्यासाठी अंतःकरणातील अंशात्म्यामार्फत गुह्य गुहेत उतरावे लागते. कारण त्या भौतिकाचा आणि अंतःकरणातील आत्मा अंशात्म्याचा काहीही संबंध नाही, संधान नाही. भौतिकाचा वापर म्हणजे कर्म करून भोग निर्माण करणे आहे. कारण भौतिक वस्तू आपल्यापासून दूर असतात. त्या तेथून आपल्याला आकर्षित करतात. त्या मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत जावे लागते. त्यासाठी रस्ता तयार करावा लागतो, मार्ग शोधावा लागतो, त्यावरून प्रवास करावा लागतो. अंतःकरणात उतरण्याचा मार्ग हा रस्त्याशिवाय आहे. आत्मा स्वतःच्याच देहातील अंतःकरणात आहे. त्याच्या मार्फतच परमात्म्याकडे पोहोचता येते. त्यासाठी स्वतःच्या देहात स्वतःला प्रवास करावा लागत नाही. प्रवास करायचा नसल्यामुळे परमात्म्याकडे जायला रस्ता किंवा मार्ग लागत नाही. त्यासाठी प्रवास न करता जशी पाण्यात साखर विरघळते तसे आपले आपणच आपल्याच अंतःकरणात विरून जायचे असते, झिरपून जायचे असते, विरघळून जायचे असते. हरि ओम.